धाक दाखवून 24 चंदनाची झाडं चोरीला। पुणे, सातारा, रायगडसह कोकणाला पावसाचा रेड अलर्ट। खडकवासल्यातून विसर्ग, पुण्यामधील भिडे पूल पाण्याखाली, नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीही पाण्यात। पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, तांत्रिक बिघाडामुळे अपघात। हेलिकॉप्टरमधील 4ही जण सुखरूप असल्याची माहिती। यवतमाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ, कर्जाची परतफेड करूनही खाती गोठवली, पोलिसांनीही मारहाण केल्याचा महिलांचा आरोप। नेपाळमधील बस अपघातात जळगावमधील 25 जणांचा मृत्यू, मृतदेह घेऊन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे जळगावकडे रवाना। काठमांडूकडे जाताना बसला अपघात। पुण्यात भर पावसात शरद पवार, सुप्रिया सुळेंचं निषेध आंदोलन, तर मुंबईत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आंदोलनामध्ये सहभागी। वरळीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसे उमेदवार देणार, गेल्या वेळेस केलेली चूक पुन्हा करणार नाही, राज ठाकरेंचं वक्तव्य। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, कर्मचाऱ्यांना शेवटच्या वर्षातील बेसिकच्या 50% रक्कम पेन्शन स्वरूपात मिळणार। केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय।